तर एक छोटासा आपण स्पीड रनमध्ये याचं टेस्ट करूया कसं वाटतंय फिलिंग. बघ पूल तर एकदम जबरदस्त आहे, पिकअप एकदम भारी होतो याचा. चालली रॉकेट, लेट्स गो. गेल्या कित्येक वर्षांपासून टू व्हीलर सेगमेंटमध्ये भारतीयांचं मन जिंकणारी आपली एक भारतीय कंपनी आणि त्याच कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर जी सध्या मार्केट गाजवत आहे. राम राम महाराष्ट्र, नमस्कार कोल्हापूर. तर मी बोलतोय बजाजच्या चेतकबद्दल, जी आता नवीन फीचर सोबत टेक पॅक सोबत आता अवेलेबल झालेले आहे. सगळ्यात आधी तर चेतकचा लुक बघा, क्लासिक रेट्रो लुक आहे. या लुकमध्ये सध्या तरी मार्केटमध्ये दुसरी कोणतीही स्कूटर अवेलेबल नाही आहे. फीचर्स बाजूला राहू देत, फक्त आणि फक्त या लुकसाठी लोक पैसे देतात. तसं बघायला गेलं तर फीचर्स ही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणूनच बजाजने आता ही चेतक अपग्रेडेड व्हर्जनमध्ये लॉन्च केले. त्यामध्ये तुम्हाला भरपूर आता फीचर्स मिळणार आहेत. सगळ्यात आधी तरी आता तुम्हाला राऊंड शेपमध्ये तो डिजिटल डिस्प्ले मिळत होता, तो मिळत नाही. इथे आता आपल्याला TFT स्क्रीन मिळते स्क्वेअर शेपमध्ये. यामध्ये मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, जिओ फेन्सिंग आणि अशा बऱ्याच काही गोष्टी टेक पॅकमध्ये तुम्हाला मिळतात. त्याशिवाय आता स्कूटरची रेंज आणि पॉवर दोन्ही वाढवण्यात आलेली आहे. 3.2 किलोवॉटची मोटर आहे आणि रेंज 127 किलोमीटर पर्यंत आता आपल्याला मिळते या बाईकमधून. फुल मेटल बॉडी आहे, सस्पेन्शन पण भक्कम आहेत. मोठे खड्डे ही व्यवस्थित हँडल करू शकते ही चेतक. पुढे मागे दोन्हीकडे तुम्हाला अलॉय व्हील्स मिळतात. पुढे डिस्क ब्रेक आहे आणि मागे ड्रम ब्रेक. एक स्पेशल फीचर्स मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पहिला तुम्हाला दाखवतो की स्टार्ट कशी होते. तर आता ब्रेक दाबायचा, आपल्याला डीवर प्रेस करायचा आहे, ही लगेच ड्राईव्ह मोडवर जाते आणि त्यानंतर आता आपण एक्सेलेटर दिला की गेली गाडी पुढे. तर याची फुल चार्जवर 127 किलोमीटरची रेंज आहे. 3.2 किलोवॉटची मोटर आपल्याला यामध्ये आता मिळते अपग्रेडेड व्हर्जनमध्ये. आणि तुम्ही बघू शकता एकदम स्मूथली, सस्पेन्शन्स पण असे एकदम जास्त स्टिफ नाही, एकदम सॉफ्ट पण नाही. बरोबर आपल्याला खड्ड्यांबिड्ड्यांमधून न्यायला जी लागते त्या प्रकारचे कम्फर्टेबल सस्पेन्शन्स आहेत. आणि माझा कॅमेरा गरम होऊन सारखा बंद पडतोय आणि ऑटोमॅटिकली स्पोर्ट्स मोडवर शिफ्ट होते ही स्कूटर. जेव्हा तुम्ही एकदम जास्त स्पीडवर स्कूटर नेता तेव्हा ऑटोमॅटिकली स्पोर्ट्स मोडवर शिफ्ट होते टेक पॅकमध्ये. कुठेही तुम्हाला पॉवर कमी झाल्यासारखं दिसत नाही. कॅम झाला माझ्याबरोबर, माझं बुटाचं सोलच पडलं राव. हे आहे ते आणि ते रिव्ह्यू करता करता कुठे गेलो कुणा माहिती. पण ठीक आहे, स्पेशल गोष्ट काय आहे या बाईकची मी तुम्हाला सांगतो. तर बाकी आपण इलेक्ट्रिक बाकीच्या व्हेकल बघितल्या मार्केटमधल्या, जसं की ओला आहे. ओलाला कसं होते, ब्रेक दाबला की तुम्ही एक्सेलेटर कट होते, म्हणजे ब्रेक दाबला की तुमचं हे एक्सेलेटर वर्क करत नाही. पण या बाईकमध्ये तसं नाही. ह्यात तुम्ही ब्रेक जरी दाबला तर आपल्या पेट्रोलवाल्या जशा स्कूटर असतात त्यासारखंच ही ब्रेक दाबून पण पुढे जाते गाडी. ब्रेक दाबला आहे मी, ब्रेक प्रेस केला आहे, पण तरी पण गाडी पॉवर देत्या. हे असं रिअल वर्ल्डमध्ये आपल्याला खूपच फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे अशा ट्रिकी सिच्युएशन्स येतात कुठे कुठे जिथे आपल्याला एक्सेलेटर आणि ब्रेक एकाच वेळी यूज करावा लागतो. तर त्यासाठी हे खूप ग्रेट आहे. खरंच यार खूपच प्रॅक्टिकल आहे. रेट्रो क्लासिक असा लुक आहे बाईकचा. महत्त्वाचं म्हणजे मेटल बॉडी आहे. कुठंच तुम्हाला असं चीप लेवलची काही फिलिंग येणार नाही. सगळंच प्रीमियम दिसते गाडीवर. मी तुम्हाला सांगितले का नाही माहीत नाही, मला लक्षात नाही. तर TFT डिस्प्ले होते. पहिला राऊंड शेपवाला डिजिटल डिस्प्ले यायचा, तर आता TFT कलर डिस्प्ले होते अपग्रेडेड व्हर्जनमध्ये या चेतकच्या. आणि यात आपल्याला टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, फोन ॲप कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जिओ फेन्सिंग या सगळ्या सुविधा आपल्याला या कलर डिस्प्लेमध्ये आता अवेलेबल आहेत. तर एक छोटासा आपण स्पीड रनमध्ये याचं टेस्ट करूया कसं वाटतंय फिलिंग. बघ पूल तर एकदम जबरदस्त आहे, पिकअप एकदम भारी होतो याचा. चालली रॉकेट, लेट्स गो. माझं सोल मिळालं. ओ माय गॉड. अरे गॉगल पण पडला, सगळंच पडायला लागले. वाव, अरे काय चाललंय आज. हे पण निघालं राव, दोन्ही पायाचे हे निघाले. शिट मॅन, असं पण होतंय काय. आता तर घरला जायलाच लागणार मला. तर यात अटेन्शन टू डिटेल्स मी तुम्हाला दाखवतो, किती ठिकाणी कशा प्रकारचं अटेन्शन टू डिटेल्स आहे याच्यात. सगळ्यात आधी आपण हेडलाईट बघूया. हेडलाईटच्या इथे बघा सी, चेतकचं सी इथे आहे. त्यानंतर चेतकचा लोगो तर आपल्याला दिसतोय इथे. याच्या मिरर्सवर ही जर आपण बघितलं तर मिरर्सवर पण आपल्याला इथे सी दिसतंय. त्यानंतर याच्या हँडलबार इथं बघा, इथं पण सी आहे. म्हणजे इतक्या सुंदररित्या सगळीकडे चेतकचा जो सीचा लोगो आहे तो सगळीकडे व्यवस्थित त्यांनी छापलेला आहे. इथे आपल्याला याच्या स्पीडोमीटरवर पण इथे ग्लोईंग असा सी दिसतोय. त्यानंतर याच्या मोटरच्या कव्हरकडे आपण जर आलो तर इथे पण सी आहे. तर हे तर झालं याच्या लोगोबद्दल. काय मिस झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा. पुढे तुम्हाला याच्या डिक्कीबद्दल सांगतो.
तर इथे एकदा एक बटन प्रेस केलं की समोरची डिग्गी ओपन होती. इथे आपल्याला चार्जर मिळतं आणि इथे आपल्याला छोटंसं टूल किट आणि मेडकिट आपल्याला ठेवता येते. चार्जिंग पोर्ट पण इथे आहे. हेच बटन प्रेस करून ठेवलं तर डिग्गी ओपन होते. तर बीपचा साऊंड तुम्हाला येतो, याचाच अर्थ आहे की याची डिग्गी ओपन झालेली आहे. या अशा प्रकारे आपण याची सीट ओपन केली की इथे तुम्हाला इथे बूट स्पेस दिसतोय. पूर्णपणे फ्लॅट असा बूट स्पेस आहे. इथे तुम्हाला एक हाफ फेस हेल्मेट आणि बॅग वगैरे तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर इथे चार्जिंग सॉकेट आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याची डिग्गी अशी फटाक करून पडत नाही. ते आपण अशी सोडली तर हळूहळू ती खाली जाते. ती खरंच खूप बेस्ट पार्ट आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं डॅमेज वगैरे होत नाही. चेतकच्या टॉप वेरियंटची 1,47,000 रुपये प्राईज आहे. एक शोरूम. इंटरेस्टेड असाल तर काले चेतक उद्यमनगरमध्ये शोरूम आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि सगळीच माहिती घेऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर आणि ॲड्रेस दिसत असेल.